तर मित्रांनो, लगातार 24 तास ट्रॅव्हल केल्यानंतर मी या इथे पोहोचलो गोव्याला आणि या हॉटेलमध्ये माझा स्टे आहे आज. सचिन बोलतो ना. सचिन नामो निशाद. लवकर जमलं. सो नमस्कार मित्रांनो, मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी आहे गोव्यामध्ये आणि आज विशेष करून साऊथ गोवामध्ये आहे. आणि आज मी इथलं बघणार आहे ज्या काही फेमस गोष्टी आहेत तिथे जाऊन एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. काल आल्यानंतर मी काय कुठे गेलो नाही, रात्री फक्त बीचवरती एक चक्कर मारला, कोलवा बीचवर, आणि ते पण रात्री जवळपास 10:30-11 वाजलेले. त्यामुळे आत्ता एक्सप्लोअर करून दाखवेल तुम्हाला. सो स्टे ट्यून. तर मित्रांनो, तिकडे जाण्याआधी आम्ही जरा नाश्त्याचा इथं स्वाद घेतला. एकमेकाकडून सहाय्य अवघा संपवू डोसा. या पावलो नावाच्या एका लक्झरीनं आम्ही निघालोय आता साईट सिनिंगवरती. या इथे पोचलोय आम्ही मरीन फिश ॲक्वेरियमला. आता इथं जाऊन मासुल्या बघायच्या. 12D थिएटर, 12Dचा परफॉर्मन्स. त्या शिकरे सिंगम 12Dचा आकात आहे बाबाया. अरे बळके फुटले रे. अरे भेंडी. हॅलो गोव्यात यायची कंट्रोल. 12D शो कसा वाटला तुम्हाला? एकदम जबरदस्त, एक्सलंट, 100% रेटिंग, 100% रेटिंग, एक नंबर. अरे अरे त्या भूत बंगलाच्या नादात ना चुत्या बनवल्या. लहान लहान लेकराच्या गोष्टी आहेत ते. अशा बऱ्याच प्रकारच्या मासोल्या इथं बघायला मिळतात. लॉबस्टर. प्रॉन नाही. ओके, हे असं सांगतायत काका की हे जर ह्याचा जर काटा जर लागला तर माणूस पाणी पण नाही मागत. अरे भावा, एकटा कोण तू इकडे? प्रॉपर मेटॅलिक शार्क. कॉपर जास्त तू भाऊबंदकीतच भिडला रे. शेपूट खातोय ते. अरे काय, अरे कसं रे तुमचं? अबे सोड सोड. दात बघणं त्याचे किती शार्प आहे. सपोज जर कोणाचा ॲक्सिडेंट झाला, या घराची फिश आहे, त्या ॲक्सिडेंटमध्ये तो अत्यंत गंभीररित्या जखमी असेल किंवा बरं वाईट होण्याचे चान्सेस असेल, ही संकट स्वतःवर ओढून घेते आणि स्वतःचा जीव घेते. बापरे, घरी घेऊन जायला पुरते मग. पतीसे झगडा. हे आहे मॉन्स्टर 3D पिराना. अरे भाई, इथं मगरच आहे दुसरी. मगरची मावशी आहे हा ना. हे यायचे टार्गेट झाले म्हणून हे शांत पडले आहे ना. हे POB साठी फिरून राहिले हे लोक. माती खाऊन. काय अरे पाय मा रावलंयच अवघड आहे रावायचं. आईचा घोर रुतन दे. नाही रुतत नाही. हा, काय विषय रे बाबा तू? चालू नाही पाय. हे मुवमेंट करत आहे. हे जेवण पण करते आतमध्ये, खाते पण सर्वच करते. भावकीत भांडणं लावून देऊ राहिले काका. ही कुठली मासुली? अरे बाबा, काय नाराजी तुझी? ने यहाँ पे राज किया है 450 साल, 450 ईयर्स. सन 1510 1510 से लेकर 1961 तक गोवा में पोर्तुगीजों ने राज किया है. 19 दिसंबर 1961 को गोवा लिबरेट हुआ. इन्हीं 450 सालों के बीच उन्होंने चर्च बनाई थी, बेसिलिका ऑफ बॉम जीसस, इन 1605 यानी 1605 में. ये चर्च ज़्यादा फेमस है क्योंकि इसमें रखी गई है सेंट फ्रांसिस जेवियर की बॉडी. हे आहे मित्रांनो बॉम जीसस बसिलिका, ओल्ड गोवातलं पवित्र स्थळ ख्रिश्चन लोकांचं. हे आहे वर्ल्ड हेरिटेज. मित्र हो, या चर्चमध्ये सेंट झेवियर फ्रान्सिस यांचा
जे काय म्हणतात त्याला आपल्या मराठीमध्ये समाधी म्हणतात, तर ते इथे ठेवलेलं आहे. हेच ते एक्झॅक्ट प्लेस. मित्रांनो, ह्या चर्चच्या एक्झॅक्टली समोरच असलेली ही आहे दुसरी चर्च. माझ्यासोबत आहे अमोल फ्रान्सिस आणि कृष्णा जॉर्ज थॉमस. अर्धा महाराष्ट्र इथं पर्यटनासाठी आलेला आहे. जेवण झाल्यानंतर आम्ही आता निघालेलो आहोत तर मंगेशी टेम्पलकडे. या इथे हे आहे मंगेशी टेम्पल, जे डेडिकेटेड आहे भगवान महादेव किंवा भगवान शिवजी, लॉर्ड शिवजी यांना हे डेडिकेटेड असलेलं हे मंदिर आहे. आणि हे आहे उत्तर गोवामध्ये आणि जवळपास 350 ते 400 वर्ष जुने असलेलं हे आहे मंदिर. आणि ह्या मंदिराचा हा आहे परिसर. 400-450 वर्ष आपल्यावर राज्य केलेलं आहे. म्हणजे विदेशामधून जो काही आपल्याकडे माल यायचा, चहा कॉफी वगैरेची जी सवय लागली आहे ती ह्या पोर्तुगीजांनी मादरचोदांनी आपल्याला करून दिलेली आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की छत्रपती संभाजी महाराज आपले अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत, त्यांनी यांच्या मुंडक्या छाटून इथे आपलं साम्राज्य स्थापन केलं. मुरुड जंजिरा असो, कोकणाला लागून जो किनारपट्टा आहे, समुद्र किनारपट्टा, ज्या किल्ल्यावरती आपल्याला जाण्याची परवानगीही नव्हती आणि आपण जाऊ नव्हतो शकत, त्या किल्ल्यावरती आपल्या मराठी साम्राज्याचं वर्चस्व आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन करून दिलं. तर मित्रांनो, हे आहे शिवशंभू शंकराचं मंदिर आणि या इथे आहे शंभू शंकराची एक मूर्ती. या इथे आहे कालभैरवाची मूर्ती. ही बहुतेक उत्खननात सापडलेली दिसते. मित्र हो, हे मंदिर आहे जवळपास 450 ते 500 वर्ष जुनं, अशी गुगलवरती नोंद आहे याची. आणि ह्या मंदिराचा सभामंडप बघा किती मोठा आहे. ही 100-150 लोक या इथे उभे राहू शकतात. मित्र, मंदिरामध्ये तर शूटिंग अलाव नाही आहे, फोटोग्राफी अलाव नहीं है, पण या मंदिराची जी रचना केली आहे ती अतिशय उत्कृष्टरित्या केली आहे. यात्रा के टाइम बाहर निकलने वाला ये है रथ, बाहुबली की याद दिला रहा है मुझे. हे बघा, हा आहे इथे खरा इतिहास. या मंदिराची जी स्थापना झाली त्याची पार्श्वभूमी अशी आहे की जेव्हा पोर्तुगीजांच्या काळात जेव्हा हिंदू मंदिरांवरती हल्ले व्हायचे किंवा हे जे कन्व्हर्जनची जी प्रथा होती, त्यामध्ये काय व्हायचं की हे ख्रिस्ती लोक हिंदूंची जी मंदिरं होती किंवा देवालयं होती ते बंद करायची किंवा पाडायची, नासधूस व्हायची. तर त्या मंदिरांच्या संरक्षणासाठी या इथे गोव्यामध्ये हे श्री मंगेश देवस्थान नावाचं एक कार्यालय उभारण्यात आलं किंवा हे एक संस्थान उभारण्यात आलं, ज्यातून हिंदू मंदिरांची एक संरक्षणाची जबाबदारी या कार्यालयांनी किंवा या संस्थांनी घेतली. तेव्हापासून हे मंदिर या इथे आहे आणि या मंदिराचा इतिहास आहे 450 ते 500 वर्षांचा. इथे खाली तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आहे बघा तिथे. या इथे तुम्हाला घृष्णेश्वर, केदारनाथ, तिकडे त्र्यंबकेश्वर, काशी विश्वनाथ, नागेश्वर, रामेश्वरम, भीमाशंकर आणि वैद्यनाथ अशा प्रकारे या इथे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन या कुंडामध्ये आहे. बट खाली जायचा मार्ग दिसत नाही आहे आणि इथल्या मॅडमला विचारलं तर त्यांनी पण काय योग्य प्रकारे गाईड केलं नाही. आणि मध्ये तिथे आपल्याला दिसतंय कमळाचं फूल आहे आणि चारी बाजूंनी भगवान विष्णूंची मूर्ती आहे त्या तिथे. आणि या इथून बघा मित्रांनो, हा मनमोहक नजारा आपल्या महादेवाच्या मंदिराचा. मित्रांनो, अशा प्रकारे मी खरेदी केली. इथे एक बाजारपेठ आहे मंदिराच्या बाजूला. आज शॉपिंग केली आहे माझ्या मुलाबाळांसाठी, बायकोसाठी, माझ्या अक्कड सासूसाठी. सोबत पर्स पण घेतली, म्हणजे त्याच्यामध्ये सामान घेऊन मी निघालो आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाल्यांनी काय केलं आहे की इथे 1.25 लोकांकडनं भाडे वसूल केले. त्याच्यामुळे इथला टुरिस्ट जो आहे बाली, व्हिएतनाम, श्रीलंका, केरळ या साईडला शिफ्ट झाला. जेव्हाही कधी तुम्हाला यायचं असेल नक्कीच पूर्वतयारी करून निघा. जवळपास 3 ते 3.5 तास टाईम वेस्ट केल्यानंतर आम्ही निघालो आहेत क्रूजकडे कूच करूयात. कूच होता है. अशा प्रकारे हे याच्याजवळ आम्ही येऊन पोचलो आहे. क्रूजा बिजा लागलेल्या आहेत तिथं. सब लोग इस बोर्ड पे मजा करने के आए हो? क्या आप सब लोग इस बोर्ड पे नाचोगे?